कसं आहे शेतकऱ्याचं सोनं हिरवगार कसा आलाय माल बघा बरं. याला टायमिंग आहे अजून बरं का. पण मी इथं आलतो पाणी घ्यायला. हे बघा कॅन्ड भरून घेतलं पाणी आणि चाललं होतं तर बागात ना जावं म्हटलं. मग कसा आलाय माल किती घेतली असेल मेहनत. पण दरवर्षी बाबा तसं काय होऊ नये. पाऊस बेकाळात कधी पण येतोय टपकतोय, कधी तर लास्टला पिकांचा आपल्याला ज्या वेळेस फक्त पैसे घ्यायचे राहिलेत अशा वेळेस साथ देत नाही निसर्ग. यावर्षी काय होऊ नये. बघा कशी आली बाग, कसा दिसतोय माल नुसता आहे का नाही टकाटक हिरवागार पालांमध्ये हिरवेगार द्राक्षाची घड कसे वाटतात. एकच नंबर ना. किती मेहनत घेतली असेल बघा पाण्यासाठी. किती मस्त असं हे ऊसाचा जो काही चोथा असतोय मळई टाकलेले आहे बघा बागात अशी ते खत म्हणून. आणि पाणी चालू आहे. कसा वाटतोय नुसता झाडांना किती भारी वाटत असेल. किती तर याच्यासाठी किती मेहनत घेतलेली असेल हाय का नाही. खूप मेहनत घ्यावी लागते. कशी वाटते बाग बघा की नुसता. आणि द्राक्षे घड कसे आलेत. आणि भाव व्यवस्थित मिळावा रे देवा. या आपल्या शेतकरी राजाला कधीच काही कमी पडू नये बघ, कधीच. मग तुम्ही पण कोण शेतकरी आहे त्यांना कमेंट करा बरं का. मी शेतकरी आहे म्हणून नक्कीच करा. मी आलतो पाणी घ्यायला. आता पाणी घेऊन लवकर नाही गेलो तिथं लोक माझ्या नावानंच बोंबलतात कुठं गेलाय कवा धरणं म्हणून. आणि त्यांना तर माहितीच आहे की बाबा हा व्हिडिओ बनवतोय. तर ते काय म्हणतात पाणी घ्यायला गेलाय का व्हिडिओ बनवतच बसलाय तिकडे म्हणून बडा करत राहतात. तर त्यामुळं जातो मी पण. आणि जरासा सपोर्ट करत जावा की चांगल्या कमेंट वगैरे टाकत जावा की. व्हिडिओ बघताय मला माहिती आहे पण तिथं कमेंट पण करावीच लागते ना. कमेंट आल्याशिवाय मला कसं समजणार माझा व्हिडिओ कोणी पाहिला. त्यामुळे नक्कीच कमेंट करत जावा. आता मी जातो खरंच बोंबलेल माझ्या नावानं. पण कशी सिस्टम आहे मस्त अशी आहे का नाही. बरोबर हिरवगार मध्ये मळई टाकलेली आहे आणि मळईच्या आणि पाणी चालू कसा नुसता बेथांब झक्कासपैकी दिसतोय का नाही. आता मी जातो. बघा गाडी भरायची चालू आहे आमचं. बघा तुमची वहिनी पाण्याचं कॅन्ड घेऊन यायला लागली. मी मोळ्या उचलून द्यायला लागलोय. तिनं पाणी आणून सगळ्यांना माझ्याकडेच घेऊन येत होती पहिल्यांदा कॅन. पण मी तर काय पिलोय तिला वाटलं असेल मलाच द्यावा म्हणून इकडे घेऊन येत होती. वरून हाक दिली आम्हाला आणखी म्हणून मग गेली तिकडे कॅन घेऊन. बघा ट्रॅक्टर आमचं एक टायली भरत आले. ते दुसरी रिकामीच आहे आता नाही भरणार आम्ही. आज 7 वाजत आल्या. मग ते दुसरं टेलर भरायलाच ह्याच टेलर 8 वाजतील. या टेलरलाच उशीर होणार आम्हाला. 7:30 पावणे 8 पण वाजतील. मला अजून भरपूर आहे. मग तो टेलर भराय आम्हाला कधी टायमिंग. रात्रीचा उशीर होतोय. लेकरं घरी वाट बघतात. स्वयंपाक वगैरे करावं लागतं. आणि त्यामुळं आम्ही जात असतो. आता आहे त्याच 3 जणी. मग ते तुमची वहिनी एक आणि दुसरी आमची एक वहिनी आहे. तर त्यांना स्वयंपाक करावा लागतो घरी जाऊन. त्यामुळे जाणार लवकर आम्ही. इथे बघा आमचं तिथं त्रिशा पण आहे आपली. आणि मुलं तर काही शाळेत जातात ते आहे ती मोठी. तर बघा मोळ्या घेऊन कसं पाया घसरतात. मी तर लय पडलोय जोरात. गुडगा मोडला माझा असा राब दिशून पडलो मी. हे स्लिप होतंय हो यावर ना पाय. आणि माझा चप्पल पण वेगळ्या जातीचा आहे. चप्पल असं स्लिपच होतोय. सँडल वगैरे हवा आहे. आणणार आहे मी आता. वहिनी पाणी प्यायले बघा आमची. दमाने पे वहिनी. पिकअप उभा आहे बघा तिकडं आमचा. वर आला बघा लपत काय ससा पकडायला गेलता का काय. हसतच यायला लागलाय हिरो सारखा तू. ड्रायव्हरचा पत्ताच नसतोय ट्रॅक्टर जवळ. गाडी लावून झोपतोय ना तो पण रातभर गाडी नेतोय. मग थकून जात त्याला झोप भेटत नाही. त्यामुळं तुमच्या वहिनीनं ठेवला डोक्यावरतीच हात आता बाबा. त्यांना मोळ्या उचलून देतोय मी. ट्रॅक्टर आता पुढे घ्यायलेत ना. पाणी वगैरे प्यायलेत. ड्रायव्हर खाली. ड्रायव्हरचा बारका भाऊ आहे तो. त्यानंच घेतलं गाडी पुढं. ते दुसरे टोयले आता उद्या सकाळी यायचं थोडस तोडायचं आणि मग भरून द्यायचं फुल करून. बस करे तिथं थांब काळ्या. पाक नेलं त्यानं मोळ्या इथं आहे ते मी बसलोय तिथे.
इथून मुळात तिथपर्यंत न्यायचे ते 3 बाय आहे ती थकून जाते ती आपण चलून चलून त्यानं ट्रॅक्टर लईच लांब नेलं आमचा ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि पिकअप ड्रायव्हरची भांडणं सुरू झाले की काय की बाबा काम करू करून जीव चाललाय आमचा आणि तो ड्रायव्हरला कसं त्या पिकअप ड्रायव्हरला ट्रॅक्टर ड्रायव्हर दाबायला लागलाय जोरात सस्यासारखा चला मग आता भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओत बाय काय म्हणतोय रे ती उभा राहिले बघा शेटला वरती आता भरणाऱ्याला तिकडे दे ढकलून पलीकडे खपू दे त्याला त्याच्या तोंडात दिला प्रसाद पेढा